नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणातला एक असा टॉपिक आहे जो आपल्याला नेहमीच थोडासा कन्फ्यूज करतो, पण परीक्षेसाठी तो खूपच महत्वाचा आहे. हो, मी बोलतेय वाक्यांच्या प्रकारांबद्दल. चला तर मग आज हा विषय एकदम सोपा करून टाकूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, टेट असो किंवा दुसरी कोणतीही स्पर्धा परीक्षा, या टॉपिकवर प्रश्न हा 100% असतोच. त्यामुळे आजचं हे सेशन आपले मार्क नक्कीच वाढवणार आहे, हे विसरू नका. तर वाक्यांचे प्रकार ओळखायचे कसे? यासाठी 3 मुख्य कसोट्या आहेत. पहिली, वाक्याचा अर्थ काय निघतो. दुसरी, वाक्यातलं क्रियापद काय सांगतंय. आणि तिसरी, अर्थातच वाक्याची रचना कशी आहे. आपण याच 3 टप्प्यांमध्ये हा संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी एक जबरदस्त रिव्हिजन सुद्धा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, म्हणजे वाक्याच्या अर्थावरून किंवा त्यातून काय बोध होतो यावरून पडणारे प्रकार. असे एकूण 6 मुख्य प्रकार आहेत. आपण एक एक करून सगळे समजून घेऊया. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य. नावावरूनच कळतंय नाही का, म्हणजे असं वाक्य ज्यात फक्त एक साधं विधान, एक स्टेटमेंट केलेलं असतं. यात प्रश्न नसतो, आज्ञा नसते, काहीच नाही, फक्त एक माहिती दिलेली असते. सिंपल. ही उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. पहिलं वाक्य बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे काय आहे? एक फॅक्ट आहे, एक साधं विधान. आता दुसरं वाक्य, मला पाऊस खूप आवडतो. इथे काय केलंय? फक्त स्वतःच्या आवडीबद्दल माहिती दिलीये. दोन्ही वाक्यांमध्ये फक्त आणि फक्त माहिती दिलीये, म्हणून ही झाली विधानार्थी वाक्य. सोपं आहे ना? ओके, पुढचा प्रकार तर ओळखायला एकदमच सोपा आहे, प्रश्नार्थी वाक्य. अरे वा, या वाक्यात काहीतरी प्रश्न विचारलेला असतो आणि याची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे वाक्याच्या शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह. ते दिसलं की समजून जायचं हे प्रश्नार्थी वाक्य आहे. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? इथे माहिती विचारली आहे. किंवा तू आज शाळेत का गेला नाहीस? इथे कारण विचारलं आहे. महत्वाचं काय? दोन्ही वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. बस, हीच यांची ओळख. आता वळूया तिसऱ्या प्रकाराकडे, आज्ञार्थी वाक्य. इथे ना, वाक्यातल्या क्रियापदावरून आपल्याला आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना यापैकी कुठल्या तरी एका गोष्टीचा बोध होतो. ही एक परीक्षेसाठीची खास टीप आहे. लक्षात ठेवा, वाक्यामधून जर ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडवाइस, प्रेयर किंवा ब्लेसिंग्स यापैकी काहीही जाणवत असेल तर डोळे झाकून टिक करा, ते आज्ञार्थी वाक्य आहे. जसे की, मुलांनो शांत बसा, ही काय झाली? आज्ञा. आणि देवा सर्वांचे भले कर, ही झाली प्रार्थना. यानंतर येतो तो प्रकार ज्यात आपल्या मनातल्या भावनांचा स्फोट होतो, उद्गारार्थी वाक्य. म्हणजे जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, दुःख होतं किंवा आश्चर्य वाटतं, अशा तीव्र भावना आपण व्यक्त करतो. आणि हो, याची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजेच आपलं उद्गारवाचक चिन्ह. उदाहरण बघूया. अबब, केवढा मोठा हा साप! हे ऐकल्यावर कसं वाटतं? आश्चर्य आणि भीती वाटते ना? किंवा शाब्बास, तू छान खेळलास. यातून कौतुक आणि आनंद व्यक्त होतो. दोन्ही वाक्यांमध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे. हीच आहे यांची खरी ओळख. सोपं आहे. आता अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांमधले शेवटचे 2, होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी वाक्यात होकार असतो, पॉझिटिव्हिटी असते, म्हणून त्याला परीक्षेच्या भाषेत एक खास शब्द आहे, कर्णरूपी वाक्य. जसं, मी दररोज व्यायाम करतो. या उलट नकारार्थी वाक्यात नकार असतो आणि त्याला म्हणतात अकर्णरूपी वाक्य. यात नाही, नको, नाहीये हे शब्द हमखास सापडतात. उदाहरणार्थ, त्याला अभ्यास करायला आवडत नाही. हे कर्णरूपी आणि अकर्णरूपी शब्द परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. चला तर अर्थावरून पडणारे प्रकार आपण बघितले. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे वाक्याचा प्रकार ठरतो तो थेट क्रियापदाच्या रूपावरून. याचे एकूण 4 मुख्य प्रकार आहेत. चला, हा तक्ता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. नंबर 1, स्वार्थी वाक्य. इथे क्रियापदावरून फक्त आणि फक्त काळ कळतो, जसे की खेळतात. यावरून वर्तमान काळ आहे हे समजतं. दुसरं, आज्ञार्थी. हे आपण आधीही बघितलं. यात आज्ञा, विनंती असते, जसं उभे रहा. तिसरं आहे विद्यार्थी. यात कर्तव्य, शक्यता किंवा इच्छा दिसते. आणि एक सोपी खूण म्हणजे क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे असं काहीतरी असतं, जसं सेवा करावी. आणि चौथं, संकेतार्थी. इथे एक अट असते, एक संकेत असतो, जर तरचा वापर असतो, जसं की जर चांगला अभ्यास केला तर यश मिळेल, एक गोष्ट घडली तर दुसरी घडेल, असा संकेत. ठीक आहे, आता आपण येतोय सगळ्यात शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, वाक्याच्या रचनेनुसार किंवा स्ट्रक्चरनुसार पडणारे प्रकार.
इथे आपल्याला बघायचं आहे की वाक्यात किती विधानं आहेत आणि ती कशी जोडली आहेत. रचनेनुसार 3 प्रकार आहेत. पहिला केवल वाक्य, नावाप्रमाणेच एकदम सिंपल, एकच कर्ता आणि एकच क्रियापद, विषय संपला. दुसरं संयुक्त वाक्य, यात 2 स्वतंत्र पूर्ण अर्थाची वाक्य असतात जी आणि, पण किंवा अशा शब्दांनी जोडलेली असतात. आणि तिसरं मिश्र वाक्य. इथे जरा लक्ष द्या, यात एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं वाक्य अर्थासाठी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतं. यांना जोडणारे शब्द म्हणजे की, म्हणून, जर तर असे असतात. आता संयुक्त आणि मिश्र वाक्यातला फरक नीट समजून घेऊया, कारण इथे जास्त गोंधळ होतो. संयुक्त वाक्यातली दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात, ती एकमेकांवर अवलंबून नसतात. जसं पाऊस आला आणि मोर नाचू लागला. ही 2 वाक्य वेगळी केली तरी त्यांचा अर्थ पूर्ण होतो. पण मिश्र वाक्यात तसं नसतं. तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य एकट्याने अर्थपूर्ण वाटत नाही. त्याला जेव्हा आकाशात ढग जमतात या वाक्याची गरज आहे. म्हणजे एक मुख्य आणि एक गौण हे जोडणारे शब्दच आपल्याला फरक ओळखायला मदत करतात. बरं, तर आपण तिन्ही मुख्य प्रकार पाहिले. आता वेळ आहे एका क्विक रिव्हिजनची. परीक्षेसाठी हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे पूर्ण लक्ष द्या. हा तक्ता म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण अभ्यासाचं सार आहे. बघा, अर्थावरून प्रकार ओळखायचे असतील तर साधं विधान आहे का, प्रश्नचिन्ह आहे का, आज्ञा आहे का, की उद्गारचिन्ह आहे हे बघायचं. क्रियापदावरून ओळखायचं असेल तर काळ, आज्ञा, कर्तव्य, वा, वी, वे आणि अट, जर तर हे शब्द लक्षात ठेवा. आणि रचनेवरून ओळखायचं असेल तर एक क्रियापद आणि पण सारखे शब्द की जेव्हा तेव्हा सारखे शब्द, हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. माझी एक शिफारस आहे, इथे थोडं थांबून हा तक्ता एकदा नीट पाहून घ्या. चला तर मग बघूया किती लक्षात राहिलंय. एक छोटीशी टेस्ट. पहिला प्रश्न, जेव्हा आकाशात विजा चमकतात तेव्हा पावसाला सुरुवात होते. विचार करा, हे कोणत्या प्रकारचं वाक्य असू शकतं. इथे जेव्हा तेव्हा ही खूप मोठी हिंट आहे बरं का. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, मिश्र वाक्य. अगदी बरोबर, कारण इथे जेव्हा तेव्हा वापरलं आहे आणि एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून आहे. ओके, रेडी फॉर द नेक्स्ट वन. पुढचा प्रश्न आहे, तू घरी जा आणि अभ्यास कर. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क, संयुक्त वाक्य. का? कारण तू घरी जा आणि अभ्यास कर ही 2 पूर्णपणे स्वतंत्र वाक्य आणि या शब्दाने जोडलेली आहेत. आणि जाता जाता लोकमान्य टिळकांचं हे अजरामर वाक्य बघा. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे मिश्र वाक्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि आपला अभ्यास असाच पक्का करा. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.